पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं 27व्या रानजाई महोत्सवाला सुरुवात झाली आहे. फळे, भाज्या आणि विविध प्रजातीची झाडं, फुलं यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. पालिकेच्या उद्यान विभागामार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. नागरिकांना पर्यावरणाविषयी आवड निर्माण होण्यासाठी फळं, फुलं, भाज्या इत्यादीचं ज्ञान मिळावं, त्याचं महत्त्व समजावं यासाठी पालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनात देशी विदेशी फुलं, विविध प्रकारची फळं, औषधी वनस्पती, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या विविध कलाकृती, विविध प्रकारच्या शोभेची झाडं, फुलं आदींचा समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी या प्रदर्शनात विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं. देशी विदेशी रंगीबेरंगी फुलं, झाडं या प्रदर्शनात पाहून ऐन उन्हाळ्यामध्ये पिंपरी चिंचवडकर सुखावल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि त्यासाठीचे प्रत्येक शाळा प्रशासनानं नियोजन करावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी केलंय. सर्वात आधी तर 27 वर्षापासून एखादा आपण टिकून ठेवत असो तर मला वाटतं संपूर्ण गार्डन विभागाचं अभिनंदन आहे. 27 वर्षापासून आपण याचा ऑर्गनायझेशन करत आलोय आणि नेहमी खूप चांगला प्रतिसाद लोकांचा पण राहत आहे. आता पण जे आपण बघितलं, जे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आपण घेतले त्याच्यामध्ये आपल्या ड्राय इन्स्टॉलेशनचा असो किंवा आपला फुलांपासून रंगोळीचा असो किंवा आता इतर प्लांट्सचे असो किंवा आमचे वेगवेगळे झोनल ऑफिसर जे गार्डनचे आहे त्यांच्या मार्फत करण्यात आलेली कलाकृती असो. आय थिंक एक मेजर फोकस वेस्ट टू वंडर, वेस्ट टू आर्टवर देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जे वेस्ट मटेरियल्स आहे त्यांच्यापासून कसा आपण गार्डन्सशी रिलेटेड कसा आपण आयटम्स क्रिएट करता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास मॅक्सिमम स्टॉल्स आपले नर्सरीज किंवा प्लांट्सच्या संदर्भातला, त्याच्यामध्ये कट फ्लावर्स असतील, आपले काही व्हेजिटेबल्स असतील त्या संदर्भातला आहे. आणि याच्या व्यतिरिक्तच जे काही आपले वेगवेगळे प्रकारचे फक्त झाडांचे व्यतिरिक्त सुद्धा काही आपल्या याच्यामध्ये कलाकृती आहे, काही आर्ट कॉम्पिटिशन आहे, आपला कॅलिग्राफीचा उद्या आपण घेतोय. आज आपण फूल आणि झाडांच्या संदर्भातला आपण कलाकृतीचा एक आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवलंय. तर असं वेगवेगळे प्रकारचे आपण डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा ठेवले. माझी लोकांना सर्वांना हीच विनंती राहील, जास्तीत जास्त नंबर्समध्ये त्यांनी येऊन या संपूर्ण ऑर्गनायझेशनला सक्सेसफुल करावं. धन्यवाद. आज जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वेगवेगळ्या प्रकारची फळं, फुलं, पाने बघायला मिळतात. त्यांच्या असंख्य व्हरायटीज बघायला मिळतात, जे की आपण बघितलेलेही नसतात. त्यामध्ये इंडोर प्लांट असेल, आउटडोर प्लांट असेल, त्यानंतर जे गुलाब वगैरे असेल, झेंडू असेल, त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळालेल्या आहेत. यावर्षीचा जो आहे त्यामध्ये वेगवेगळं त्यांनी ज्यांची ती ठेवण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी, जे की आपण नॉर्मली कुंड्यांमध्येच ठेवतो, इथे त्यांनी वेगवेगळ्या बॉटल्स जे की भरण्या वगैरे आपण बघू शकतो त्यामध्ये यूज केलेल्या आहे. आपण जे घरी पण यूज करू शकतो हे बघून. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.